आपला टॉपिक सुरू होता अपूर्णांक. ठीक आहे, आपण व्यवहारी अपूर्णांक किंवा मग व्यवहारी अपूर्णांक, आपण ह्या व्यवहारी अपूर्णांकाचे काही उदाहरणं सोडून घेतली होती. अजूनही काही उदाहरणं आहेत. टॉपिक पक्का होण्यासाठी तो फार गरजेचा असतो. ठीक आहे, तर आपण एक काम करूया, अजून त्यावरची काही उदाहरणं बघून घेऊयात. ठीक आहे, तर उदाहरण आहे आपल्याकडे 11/7 अधिक m बरोबर 9/5. तर m बरोबर किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे की बरोबरच्या संख्या पलीकडे गेल्यानंतर, बरोबरच्या अलीकडची संख्या बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचं चिन्ह बदलतं. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो, हा m इथे जशाला तसा ठेवून 9/5 हे सुद्धा जशाला तसे असतील, वजा 11/7 असं करणार. ठीक आहे, मग आता तुम्हाला माहिती आहे की काय करायचं, अपूर्णांकांच्या जर का दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी सांगितली असेल तर तुम्ही तिरकस गुणाकार करणार आहात. ठीक आहे, मग आता 9/7 63 वजा 55 छेद 5/7 35. आलं लक्षात. मग आता याचं 63 मधून 55 गेल्यानंतर 8/35 ही काय आली, m ची संख्या आली. आलं लक्षात. पुढचं उदाहरण बघूया आपण. पाचशे 28 7 3/4. ओके, हे असं दिलेलं आहे. बघा आता लक्षात घ्या, तुम्हाला हे असं उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, 5/28 अधिक 11/7 वजा 3/4. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं की अपूर्णांकांची बेरीज जर का अपूर्णांक हे जर का 2 पेक्षा जास्त असतील तर छेदाचा तुम्ही लसावी घ्यायचा आहे. ठीक आहे, लसावी म्हणजे अशी संख्या जी ह्या 4, 7 आणि 28 ह्या तिघांच्याही पाढ्यांमध्ये येईल. ठीक आहे, तर अशी संख्या मला इथे 28च दिसते. म्हणजे कसं, 7 चौक 28, 7 गुणिले 4 28 आणि 28 गुणिले 1 28 आहे. सध्या लसावीवर तुम्ही जास्त फोकस करू नका, तो पुढे टॉपिक होऊन जाईल आपला. ठीक आहे, आता बघा इथे 28 ला 28 करण्यासाठी फक्त 1 ने गुणायचं सुरुवातीला 5 आणि 28च्या केसमध्ये. ठीक आहे, तर मी हा 5 आणि 28 जशाला तसा लिहून घेतो. इथल्या 7 ला 28 करण्यासाठी मला किती गुणावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. वर सुद्धा मी 4 ने गुणून घेणार, म्हणजे किती येईल, 44 छेद 28. ठीक आहे, इथे 4 ला 28 करण्यासाठी 7 ने गुणावं लागेल. इथे सुद्धा 7 ने गुणावं लागेल. ठीक आहे, खाली जेवढ्या संख्येने गुणले वर सुद्धा तेवढ्याच संख्येने गुणायचं आपल्याला. ठीक आहे, तर खाली किती झाले, 4/7 28 आणि वर 3/7 21. ओके, आता बघा लक्ष द्या, छेद समान झालेला आहे आपला, बरोबर आहे. आता छेद जर का समान असेल तर आपण अंशाची बेरीज आणि वजाबाकी करायला मोकळे होऊन जातो. ठीक आहे, मग आता 5 आणि 44 म्हणजे 49, 49 मधनं 21 गेले म्हणजे 28च. अंशाची बेरीज वजाबाकी करून सगळे आपण 28 आणलेत आणि इथे खाली छेदामध्ये सुद्धा 28, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, पूर्ण 1. ठीक आहे, कारण की 28 ने 28 ला आपण भाग दिला, 28 1 28. ओके, चला आता पुढे जाऊया. आता जर का बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला लक्षात आलंय की काय करायचंय. ठीक आहे, आता जर का गुणाकार असेल तर गुणाकारामध्ये आपण काय करणार. ठीक आहे, गुणाकार बघूया आपण. बघा आता लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला फारसं काही करायचं नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय केलं होतं की तिरकस गुणाकार केला.
ठीक आहे, आणि नंतर परत छेदाचा सुद्धा गुणाकार केला होता. ठीक आहे, तिरकस गुणाकार, मग वर जे काही बेरीज आणि किंवा वजाचा साईन असेल ते देऊन खाली छेदाचा गुणाकार किंवा मग छेदाचा लसावी काढला होता. ठीक आहे, आता इथे तसं नाही करायचं आहे. आपल्याला अंशाचा गुणाकार अंशासोबत आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत असं करायचं आहे. आणि ह्या केसमध्ये जर का कुठे काटाकाटी होत असेल तर ती सुद्धा आपण करून घ्यायची. लक्षात येऊन जाते ती की कधी कोणाला काटाकाटी किंवा मग कॅन्सलेशन जे आपण करत असतो त्या प्रोसेस जर का होत असतील तर त्या करून घ्यायच्या, आणि मग अंशाचा गुणाकार अंशासोबत, छेदाचा गुणाकार छेदासोबत. आता बघा इथे लक्ष द्या, 3 1 3 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे, म्हणजे आता ही संख्या काय आली आहे, 3/7, इथे 1 आला छेदामध्ये आणि 3च्या छेदामध्ये 5. ठीक आहे, आता गुणाकार कसा झाला हा, 3चा गुणाकार 7 सोबत, 5चा गुणाकार 1 सोबत, 21/5. ठीक आहे, जर का असं असेल, थांबा इथेच घेऊन टाकू आपण, (5/11 गुणिले 44/13 गुणिले 26/10. ठीक आहे, आता आपल्याला दिसताना त्या संख्या मोठ्या मोठ्या तर दिसत आहेत, पण लक्षात येऊन जाते की त्यांच्यामध्ये सुद्धा काटाकाटी, कॅन्सलेशन ह्या गोष्टी घडणार आहेत. ठीक आहे, ते आता कशा बघू आपण. 13 दुने 26, 11 चोक 44. ठीक आहे, हे बघताच क्षणी आपल्याला लक्षात येतात, येऊन जायला हव्यात, तरच आपल्याला गणितानंतर सोडवताना सोपी जाणार आहेत. ठीक आहे, बघा आता 5 गुणिले 2 10 आणि 10/10 म्हणजे किती, 1, किंवा मग इथे 5 ने 10ला भाग दिला, इथे आलं 2, 2 ने 2 कॅन्सल होऊन 1, म्हणजे पूर्ण उत्तर काय आलंय, 1 मिनिट नाही सॉरी 1, आणि ह्या 1चा गुणाकार ह्या 4 सोबत, म्हणजे उत्तर किती आलंय 4. ठीक आहे, पुढे अजून एक उदाहरण बघूया आपण. ओके, आता बघा छेद 3. ठीक आहे, आता असा हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, इथे मी तुम्हाला परत एकदा नीट लिहून देतो, सॉरी, -1 गुणिले छेदस्थानात 3. ठीक आहे, आता बघा तुम्हाला एक लक्षात येत आहे की 17 102ला भाग जातो, किंवा मग जर का तुम्हाला तो 17चा एवढा मोठा पाडा जरी नाही आला तरी 3ने तर भाग जाईल. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये, विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये, की 3ने कोणाकोणाला भाग जाऊ शकतो. ज्या पूर्ण संख्येच्या अंकांची बेरीज जर का 3च्या पाड्यात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे, आता आपण एक तर ह्या 3ने 9लाही भाग देऊ शकतो, 102ला सुद्धा भाग देऊ शकतो. ठीक आहे, किंवा 3ने ह्या 21ला भाग देऊ शकतो आणि 9लाही भाग देऊ शकतो. आता ते तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कशाला भाग द्यायचा. मी जर का इथे 3ने भाग द्यायचा प्रयत्न केला, 3 त्रिक 9, हातचा उरला 1, तो इथे येईल, बरोबर आहे. आणि जर का हे अंक जर का 12 असेल तर मग 12 हा असतो, मग 3 चोक 12. ठीक आहे, येते लक्षात. पुढे आता तर लक्षात येईल तुम्हाला की हे 17 आणि ह्या 34ला भाग जाणार आहे. 17 दुने 34, बरोबर आहे. आता आपण 3ने भाग देऊ शकतो ह्या 9ला, 3 त्रिक 9 आणि 3 7 21. मग आता गुणाकार काय आला आपल्याकडे, 3 छेद खालचं सत्र कंप्लीट झालंय, -2/7 गुणिले -1/1, बरोबर आहे. आता सगळ्या वरच्या वरच्यांचा गुणाकार होईल आणि सगळ्या खालच्या खालच्यांचा गुणाकार होईल, म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार. ठीक आहे, 3 गुणिले
-2 -6 -6 गुणिले -1 म्हणजे किती +6. ठीक आहे. वजा वजा अधिक का होतं हे सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आणि खाली 1 गुणिले 7 गुणिले 1 म्हणजे किती 7. ओके. आता हे तुम्हाला समजून सांगताना मी इथपासून पूर्ण काटाकाटी करून हे सगळं सॉल्व्ह करून हा इथला पार्ट करून मग तुम्हाला इथपर्यंत आणतोय. ठीक आहे. येताना तुम्हाला जसं जसं प्रॅक्टिस होत राहील तशा तशा ह्या गोष्टी सोप्या होत जातील. आता आपण अजून एक उदाहरण बघूया असंच. ठीक आहे. हे असं जर का उदाहरण असेल तर आता आपण काय करणार. हे 92 आहे, 119, 17, 23, 49 आणि 4. ठीक आहे. आता आपल्याला 23चा पाढा किंवा मग 17चा पाढा किंवा 4चा पाढा हे तुम्हाला गोष्टी लक्षात येऊन जायला पाहिजे होत्या अद्याप. तर 23ने आपण 92ला भाग देऊ शकतो. ठीक आहे. किती येतं 23 चोक 92. ठीक आहे. ह्या 4ने हा 4 काय होईल कट होऊन जाईल. बरोबर आहे. नंतर आपण 17ने जर का 119ला भाग दिला तर उत्तर किती येतं 7. ओके. आणि ह्या 7ने ह्या 49ला भाग दिला तर उत्तर आलं 7. म्हणजे टोटल उत्तर किती आलंय. इथं पूर्ण कॅन्सल झालाय, हा कॅन्सल पूर्ण झालाय, इथलं कम्प्लीट कॅन्सल झालंय आणि इथे 7/1 आहे. म्हणजेच उत्तर किती आलं फक्त 7. येते लक्षात. ठीक आहे. पुढे आता आपण गुणाकारांपर्यंत तर बघितलं. आता भागाकारावर जाऊया. ठीक आहे. जर का भागाकाराचं चिन्ह तुम्हाला जर का दोघांच्या मध्ये दिलेलं असेल 2 अपूर्णांकांच्या मध्ये तर तुम्ही तेव्हा काय करायला हवं. ठीक आहे. हे भागाकाराचं चिन्ह आहे असं आहे 9/17 भागिले 45/51. ओके. याला काहीच करायचं नाहीये. फक्त मी एक गोष्ट सांगतोय ती माइंड मध्ये लक्षात ठेवा. जर का 2 अपूर्णांकांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहा. भागाकाराचं चिन्ह ज्या कोणत्या संख्येला आहे भागाकाराच्या ऐवजी गुणाकार सरळ टाकून द्या. ठीक आहे. आणि ती ज्या संख्येला भागाकाराचं चिन्ह आहे ती संख्या उलटी करून घ्या. म्हणजे काय छेद हा अंशाच्या ठिकाणी जाईल आणि अंश छेदाच्या ठिकाणी म्हणजे 51/45. ओके. आता तुम्ही भाग देऊ शकता 17 51 आणि 9 45 म्हणजे पूर्ण उत्तर काय आलं ह्या अपूर्णांकांच्या भागाकाराचं 3/5. ठीक आहे. अजून एक आपल्याला असंच एक उदाहरण दिलं इथे 5/16 गुणिले 32/7 भागिले 32/28. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे जिथे भागाकाराचं चिन्ह आलं तिथे आपण गुणाकाराचं चिन्ह देणार आणि त्याच्यानंतरचा अपूर्णांक हा उलटा करून लिहिणार. ठीक आहे. 5/16 गुणिले 32/7 गुणिले 28/32. सॉरी इथे 32 लिहायचं. ओके. आता बघा 32 ने 32ला कट केलं. ठीक आहे. 32 × 32 32 × 32 7 चोक 28 कट झाले. 4 चोक 16 म्हणजे पूर्ण अपूर्णांकाचं उत्तर काय आलं 5/4. ओके. अजून एक उदाहरण घेऊया आपण. नऊ छेद 7 भागिले 11/5 गुणिले 44/25 भागिले 18/21.
ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिसलंय त्या त्या ठिकाणी तुम्ही गुणाकाराचं चिन्ह टाकून पुढच्या संख्या ही उलटी करू शकता. म्हणजे कसं 9/7 गुणिले 11/5 5/11 5/11 गुणिले 44/25 गुणिले 21/18. ठीक आहे. आता तुम्ही गुणाकार करायला काटाकाटी करायला मोकळे झालेले आहात. बघा 11 चोक 44 7 त्रिक 21 5 5 25 9 दुने 18. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय झालं, ह्या 2नी ह्या 4ला भाग दिला, उत्तर आलं 2 इथे. म्हणजे आता पूर्ण गुणाकार किती 6/5. ठीक आहे. आले लक्षात. आपण काय काय केलंय, जेव्हा दोन अपूर्णांकांच्या मध्ये जर का बेरजेचं साइन असेल तेव्हा आपण तिरकस गुणाकार करून छेदाचा लसावी घेतला होता किंवा मग छेद समान करून घेतला होता, छेदाचा गुणाकार करून घेतला होता, काही चालेल. त्याच्यानंतर जर का 2 पेक्षा जास्त असतील तर मग तर तुम्हाला छेद समान करायचा, तो कसा लसावी घेऊन आणि मग अंशाची बेरीज किंवा वजाबाकी असं काहीही चालेल. गुणाकारामध्ये जर का 2 अपूर्णांकांच्या मध्ये किंवा 3 अपूर्णांकांच्या मध्ये, किती अपूर्णांकांच्या मध्ये जर का गुणाकाराचं चिन्ह असेल तर अंशाचा अंशासोबतच गुणाकार होतो आणि छेदाचा छेदासोबतच गुणाकार होतो आणि मग तिथे जी काही काटाकाटी कॅन्सलेशन होईल ते असं. जर का भागाकाराचं चिन्ह त्याच्यामध्ये कुठे असेल तर तुम्ही त्या भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह वापरून त्याच्यानंतरचा अपूर्णांक उलटा लिहू शकता. ठीक आहे. आतापर्यंत आपण इथे थांबू. धन्यवाद.